वेलकम ऑल ऑफ यू. कसे आहात? मजेत ना? ओके. तर आपण आज बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री ह्याच्यामधलं पहिल्या प्रकरण जे सुरू केलं आहे त्याच्यामधला प्रॅक्टिस सेट 1.1 पाहतो. अत्यंत सोपा असणारा हा टॉपिक आहे. खूप सोपा असणारा प्रॅक्टिस सेट आहे. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये काय शिकलोत? पाठीमागच्या लेक्चरमध्ये शिकलोत प्लेन, पॉइंट, लाईन, रे ह्या गोष्टी शिकलोत. त्याच्यानंतर कोऑर्डिनेट कशाला म्हणतात ते पाहिलं. त्याच्यानंतर डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स कशा पद्धतीने फाइंड करायचं तेही आपण शिकलोत. आणि परत आणखी काय शिकलोत? बिटवीननेस. हे सगळं शिकल्यानंतर आपल्याला आता प्रॅक्टिस सेट 1.1 पाहायचा आहे आणि जे शिकलो त्याचाच वापर करून आपण प्रॅक्टिसेस सोडवणार. फर्स्ट क्वेश्चन इन दिस प्रॅक्टिस सेट इज द काय आहे पहिला क्वेश्चन, फाइंड द डिस्टन्स विथ द हेल्प ऑफ द नंबर ऑफ लाईन गिवन बिलो. आपल्याला डिस्टन्स फाइंड करायचं ह्या नंबर लाईनचा त्या ठिकाणी उपयोग करून नंबर लाईन दिली त्याच्यानुसार आपल्याला डिस्टन्स काढायचे. फर्स्ट डिस्टन्स काय काढायचं? फाइंड द डिस्टन्स बीई. फाइंड द डिस्टन्स ऑफ पॉइंट बीई. बीई हे अंतर काढायचं आहे म्हणजे बीई ची तुम्हाला काय काढायची? लांबी काढायची. पाहू काय ह्या ठिकाणी करता येईल. बी चा कोऑर्डिनेट काय आहे? कोऑर्डिनेट ऑफ बी इज 2 and coordinate of E is 5. First write down the coordinate of point B is 2 and coordinate of point E is काय ईचा कोऑर्डिनेट आहे? 5. ओके. नेक्स्ट ह्या दोन्हीत काय मोठं आहे पहा. ह्या दोन्हीमध्ये काय मोठं आहे? ह्या ठिकाणी 2 इज लेस दॅन 5 असं लिहिलं तरी चालेल. आणि मग डिस्टन्स फाइंड करायचं आहे. डिस्टन्स ऑफ पॉइंट बी ई इज इक्वल टू मोठ्यातून छोटा वजा 5 minus 2 is equal to 3. Therefore, distance of a point BE is equal to 3 units. ह्या दोन्हीतला डिस्टन्स किती आहे? 3 युनिट्स मिळालं. ओके. नेक्स्ट फाइंड द डिस्टन्स बिटवीन जे ए. सेम त्याच पद्धतीने कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट J is coordinate of a point J is कुठं आहे? -2. ओके. coordinate of a point J is -2 and A coordinate of A is 1. coordinate of a point A is 1. आता ह्या दोन्हीमध्ये मोठा काय माहिती? 1 is greater than -2. Therefore distance between these 2 points is equal to subtracted smaller number from greater number म्हणजे मायनस ह्या ठिकाणी 1 मधून काय वजा करायचा? -2 वजा करा इज इक्वल टू किती आलं? 1. हे मायनस मायनस काय झालं? मल्टिप्लिकेशन मध्ये प्लस होतं. 1 minus 1 काय झालं? प्लस. Therefore distance between these 2 points is distance between point J and A is 3. ओके. 2 पॉइंट मधलं डिस्टन्स कसं काढायचं हे समजलं. सेम त्याच पद्धतीने काहीच बदल नाहीये. हे कसं काढलं तशाच पद्धतीने आपल्याला सगळे ह्याच्यावरचे उदाहरणं सोडवायचे. आपण एवढे उदाहरणं पाहणार आहोत. नेक्स्ट फाइंड द डिस्टन्स P and C. coordinate of P is -4 and coordinate of C is 3. Write down first coordinate
of a point, coordinate of a point P is -4 and coordinate of a point C is C चा coordinate काय आहे 3 आहे. Therefore ह्या दोन्ही मध्ये मोठा काय आहे 3 is greater than वाटलं इथं लिहिलं तरी झालं काय ह्या ठिकाणी इथं वाटलं तर मी साइड लिहितो 3 is greater than -4 हा मोठा आहे म्हणून therefore distance between point P and C is equal to 3 -4 is equal to काय झालं 3 हे मायनस काय झालं +4 is equal to 7. Distance between these two points is 7. Okay. Next question काय आहे पहा बरं. Find the distance between JH. J चा coordinate काय आहे -2 and H चा coordinate -1. पहा write down coordinate of a point J is coordinate of a point J is -2 and coordinate of a point H is H चा coordinate काय -1. Find distance between J and H is equal to मोठा काय -1 is greater than -2. ह्याच्यातला मोठा -1 आहे -1 मोठा आहे -1 मायनस हे -2 लिहिले. ओके ह्या ठिकाणी काय मिळालं -1 मायनस काय झालं +2 आणि मग सबस्ट्रॅक्शन करावं लागेल कारण एकाला वजा साइन आहे मग काय आलं 1 इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन JH इज इक्वल टू 1. तुम्हाला सांगितलंय डिस्टन्स बिटवीन टू डिस्टिंक्ट पॉइंट नेव्हर निगेटिव्ह. आलं का कोऑर्डिनेट निगेटिव्ह असू द्या पॉझिटिव्ह असू द्या 0 असू द्या काही असू द्या डिस्टन्स बिटवीन टू डिस्टिंक्ट पॉइंट नेव्हर निगेटिव्ह. ओके आता पुढचा डिस्टन्स फाइंड करायचं आहे. के चा कोऑर्डिनेट काय आहे पहा -3 आहे आणि 0 चा O चा कोऑर्डिनेट आहे 0. राइट डाउन कोऑर्डिनेट ऑफ a point K is coordinate of a point K is -3 and coordinate of a point O is O चा coordinate काय आहे 0. Then find distance between K O is equal to ह्या दोन्हीत मोठा काय आहे 0 -3 is equal to 0 मायनस काय झालं हे मायनस काय झालं +3 is equal to 3. Therefore distance between these two points is ओके. हे तुम्हाला लक्षात आलं असेल. ह्या ठिकाणी किती आलं 3 आलं. ह्या ठिकाणी डिस्टन्स किती आलंय 7 मिळालं. ओके नेक्स्ट JH मधलं डिस्टन्स त्या ठिकाणी काय मिळालंय 1 अँड डिस्टन्स बिटवीन दीज टू पॉइंट्स इज 3. डिस्टन्स कशा पद्धतीने फाइंड करायचं हे तुम्हाला एकदम व्यवस्थित समजलं असेल. सगळे उदाहरणं तुम्ही पाहून घ्या. त्या गोष्टी रिपीट आहेत वेगळं असं काहीच नाही. पण डिस्टन्स फाइंड करताना काय करायचं सबस्ट्रॅक्टेड स्मॉलर कोऑर्डिनेट फ्रॉम द लार्जर कोऑर्डिनेट. स्मॉलर कोऑर्डिनेट हा लार्जर मधून वजा करायचा म्हणजे लार्जर मधून स्मॉलर वजा केल्यानंतर तुम्हाला डिस्टन्स त्या ठिकाणी मिळतं. ह्याच्यानंतर पुढचं त्या ठिकाणी आपण शिकणार आहोत. पुढचा क्वेश्चन सेकंड पाहू.
पहा क्वेश्चन नंबर सेकंड काय दिलंय तर पाहू शकता तुम्ही. इफ क्वेश्चन नंबर सेकंड दिलाय तुम्हाला. इफ काय सांगितलंय पहा. इफ coordinate of a point A is x and B is y, find distance AB. काय सांगितलंय पहा. क्वेश्चन आहे if the coordinate of A is x, A चा coordinate काय आहे x, and that of B is y, find distance AB. ओके, हे तुम्हाला फाइंड करायचं आहे. यातला पहिला क्वेश्चन सांगितला आहे x ची व्हॅल्यू दिली 1 अँड y ची व्हॅल्यू काय दिली 7. ओके, आता पहा त्या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीने फाइंड करू शकता. आता काय दिलंय तुम्हाला तर पहा बरं. सेम तसंच x चा कोऑर्डिनेट काय आहे. x ची व्हॅल्यू काय आहे 1, y ची व्हॅल्यू काय आहे 7. ओके, x ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू 7 आणि x कशाचा कोऑर्डिनेट आहे. a इज काय कोऑर्डिनेट ऑफ a इज x अँड b इज y. पहा a चा कोऑर्डिनेट x आहे, b चा कोऑर्डिनेट काय आहे y आहे आणि तुम्हाला त्याच्यामधलं डिस्टन्स काय करायचं फाइंड करायचं आहे. मग काय म्हणणार कोऑर्डिनेट ऑफ A is x, coordinate of a point A is x is equal to 1 and coordinate of a point B is y is equal to 7. आता ह्या दोन्ही मध्ये मोठा कोणता आहे 7 is greater than 1. ओके, therefore distance between AB is equal to 7 minus 1 is equal to 6. Therefore distance between A and B is equal to 6. लक्षात आला असेल हे दोन्ही मधले डिस्टन्स कसं फाइंड करायचं ते. नेक्स्ट सेकंड पाहू. त्याच्यामधला सेकंड काय दिलाय पहा बरं. सेकंड x ची व्हॅल्यू काय सांगितली पहा. x ची व्हॅल्यू आहे 6 आणि y ची व्हॅल्यू आहे -2. x इज इक्वल टू 6 अँड y इज इक्वल टू -2. ओके, सेम तशाच पद्धतीने काय म्हणणार coordinate of a point A is x is equal to 6. Okay, coordinate of a point B is y is equal to -2. Then find the distance between A B is equal to subtracted smaller coordinate from larger coordinate. ह्या ठिकाणी पाहू वाटलं तर हे लिहू शकता. काय लिहू शकता 6 is greater than -2. ओके, आता काय मिळालं ह्या ठिकाणी 6 minus -2 is equal to 6. हे मायनस मायनस काय झालं प्लस 2 is equal to काय मिळालं 8 युनिट्स. ओके, distance between A and B point is equal to 8 units. नेक्स्ट तुम्हाला आणखी एक एक उदाहरण सोडवायचे पाहू. त्याच्यातला थर्ड क्वेश्चन काय दिलाय पहा. x is equal to -3 and y is equal to 7. ओके, नंतर फोर्थ सांगितलाय. फोर्थ काय सांगितलाय x is equal to -4 and y is equal to -5 and
फिफ्थ म्हटलं तर पाहू x इज इक्वल टू -3 अँड y इज इक्वल टू -6. हे सगळे क्वेश्चन आपण काय करतो आता सोडवतोय. पाहून घ्या. ह्या ठिकाणी x कोऑर्डिनेट, x ची व्हॅल्यू -3, y ची व्हॅल्यू 7. आता काय म्हणू शकता तुम्ही ह्या ठिकाणी कोऑर्डिनेट ऑफ अ पॉइंट A is x is equal to -3 and coordinate of a point तोचपणा आहे, ह्याच्यामध्ये काहीच नाही. B is y is equal to 7. Therefore 7 is greater than -3 and subtraction of this coordinate is मोठ्यातून छोटा 7 -3 is equal to 7 मायनस प्लस झालं आणि काय आन्सर आलं इज इक्वल टू 10. डिस्टन्स बिटवीन ए बी इज इक्वल टू 10. ओके. नेक्स्ट पहा त्यामध्ये पुढचं काय दिलंय पहा. कोऑर्डिनेट ऑफ A is x is equal to -4. Okay. And coordinate of B is y is equal to किती आहे -5. ह्या दोन्ही मध्ये लहान कोणता मोठा कोणता समजलं पाहिजे. काय मग ह्या ठिकाणी -4 इज ग्रेटर दॅन -5. ओके. सबस्ट्रॅक्शन करायचंय. काय होईल पहा बरं. डिस्टन्स बिटवीन ए बी इज इक्वल टू -4 मोठा आहे -4 -5 इज इक्वल टू -4. ह्या मायनस आणि हा मायनस काय झाला +5 अँड सबस्ट्रॅक्शन इज 1. ओके. ह्या ठिकाणी डिस्टन्स ए बी किती मिळालंय 1 मिळालं. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय. x इज इक्वल टू -3 अँड y इज इक्वल टू -6. काय म्हणायचं सेम तशाच पद्धतीने. कोऑर्डिनेट ऑफ अ पॉइंट A is x is equal to -3 and coordinate of a point B is y is equal to -6. ओके. आता ह्या दोन्हीत मोठं काय आहे -3 इज ग्रेटर दॅन -6 आणि नंतर पहा डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू मोठ्यातून छोटा वजा म्हणजे -3 -6. ओके. इज इक्वल टू -3 मायनस प्लस झालं. ओके. वी गेट द सबस्ट्रॅक्शन इज 3. ओके. अशा पद्धतीने तुम्हाला हे उदाहरण सोडवता येते. डिस्टन्स कसं फाइंड करायचं आहे हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलंय. दुसरा क्वेश्चन मध्ये कुठं काय अडचण असेल तर विचारलं तरी चालेल. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला कुठंच अडचण येणार नाही. आणि नक्कीच प्रामाणिकपणे तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला आणि तुमची शिकून घेण्याची इच्छा असेल तर तुम्हाला ह्या प्रकरणातला प्रत्येक मुद्दा प्रत्येक उदाहरण खूप चांगल्या पद्धतीने समजेल असं मला वाटतंय. तर तुम्हाला हे समजलं असेल एकदा पाहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आपण लगेच सुरू करतोय. क्वेश्चन नंबर 3 आपल्याला पाहायचा आहे. आता क्वेश्चन नंबर 3 काय दिलाय तो आपण आहोत. क्वेश्चन नंबर 3 लगेच पाहतोय आपण. क्वेश्चन नंबर 3 एकदा वाचून घ्या. काय दिलाय तुम्हाला पहा बरं. क्वेश्चन नंबर 3 काय सांगितलाय. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो find
which of the point is between the other two points if points are not collinear state so. म्हणजे ह्या ठिकाणी जे पॉइंट कोलिनियर आहेत त्यांच्यामध्ये बिटवीननेस काय आहे ती तुम्हाला लिहायची आणि जर कोलिनियर नसतील तर तशा पद्धतीने तुम्हाला ते स्टेट करायचं आहे. क्वेश्चन नंबर 3 पहा. क्वेश्चन नंबर 3 काय सांगितलं आहे की जे दिलेले पॉइंट आहेत त्या पॉइंटमध्ये तुम्हाला काही डिस्टन्स दिलं आहे आणि डिस्टन्स दिलं आहे आणि तुम्हाला दरम्यानता काय ही ओळखायची. पहा पहिला क्वेश्चन नंबर 3 मधला पहिला आहे डिस्टन्स PR इज इक्वल टू काय दिलाय 7. नेक्स्ट आहे डिस्टन्स PQ इज इक्वल टू 10 अँड डिस्टन्स QR इज इक्वल टू 3. बिटवीननेस आपण शिकलो. पहा बिटवीननेस आपण काय झालोय शिकलोय. बिटवीननेसचा वापर करून आपल्याला हे उदाहरण काय करायचे आता सोडवायचे. काय दिलंय ते अगोदर लिहून घेऊ आणि हे उदाहरण आपण हळूहळू सोडून घेऊ. पहा ह्या ठिकाणी डिस्टन्स PR दिलंय. डिस्टन्स PR इज इक्वल टू 7. ओके. डिस्टन्स PQ इज इक्वल टू 10 and distance QR is equal to 3 are given. Find the betweenness. betweenness मध्ये तुम्हाला फाइंड करायचे आणि हे पॉइंट कोलिनियर आहेत का ते सांगायचे असतील तर बिटवीन मध्ये कोणता पॉइंट आहे हे आपल्याला ओळखायचे. पाहूत काय दिलंय ह्या ठिकाणी. पहा बरं हे अंतर दिले. मग अगोदर लहान अंतर शोधायचे. लहान अंतर काय पहा बरं 7 आणि 3 हे लहान आहे. ओके. सगळ्यात मोठं जे डिस्टन्स आहे ते काय आहे 10. हे सगळ्यात काय आहे मोठं आणि हे दोन्ही काय आहे लहान. म्हणजे मग दोन लहान अंतराची बेरीज करायची. सगळ्यात अगोदर लहान अंतराची बेरीज म्हणजे डिस्टन्स बिटवीन PR प्लस डिस्टन्स between PR plus distance between QR is equal to काय होते पहा 7 plus 3 is equal to किती आलं 10. ओके. हे बेरीज किती मिळाली 10 मिळाली. ओके. नेक्स्ट सगळ्यात मोठं अंतर किती पहा बरं. ह्या ठिकाणी मोठं अंतर किती आहे डिस्टन्स PQ इज इक्वल टू काय 10. आणि मग पहा दोन छोट्याल्यांची बेरीज मोठ्या एवढी आली असेल तर these 3 points are collinear. सगळ्यात अगोदर काय म्हणायचं these 3 points are collinear. काय आले पहा बरं डिस्टन्स बिटवीन PR प्लस डिस्टन्स बिटवीन QR इज इक्वल टू डिस्टन्स PQ. हे अंतर सारखं आलं आहे आणि सारखं आलं असेल तर ते पॉइंट कसे असतात कोलिनियर असतातच. आणि मग काय म्हणायचं देअरफॉर पॉइंट्स P दुसरा कोणता PQ आणि R. पॉइंट्स PQ are collinear points. पॉइंट्स PQ are collinear. परत आणखी तुम्हाला पुस्तकामध्ये काय दिलंय बघा बरं. काय सांगितलंय फाइंड which of the point is between other two. Find the point is between other two. other two च्या मध्ये कोणता आहे हा ओळखायचा आहे. मला सांगा ह्या दोन्ही जी बेरीज केली ना ह्या दोन्ही मध्ये कोणता बिंदू कोणता पॉइंट कॉमन आहे. R इज काय आहे कॉमन आणि जो कॉमन असतो तोच मध्ये असतो. लक्षात ठेवायचं काय जो कॉमन आहे ह्या दोन्ही कॉमन कोणता आहे हिथं बा हिथं PR आहे हिथं R आहे हिथं सुद्धा R आहे आणि मग दोन्ही ठिकाणी जो असतो तो बिटवीन असतो. आणि मग काय म्हणायचं
पॉइंट आर इज बिटवीन, आर इज बिटवीन पॉइंट कशामध्ये, आर इज बिटवीन पी अँड क्यू. ओके, पॉइंट आर हा पी आणि क्यूच्या मध्ये आहे. आणि वाटलं तर ह्याची फिगरही तुम्हाला काढता येईल, नाहीतर असं लिहू शकतात पी आर मध्ये ना, मग काय पी मध्ये काय आर आणि इथं काय क्यू. अशा पद्धतीने तुम्हाला हे करता येईल. आणि फिगर काढायची म्हणलं तर अशा पद्धतीने फिगर येऊ शकते, काय पी आणि या ठिकाणी मध्ये कुठेतरी आर आणि हे काय क्यू. ओके, या ठिकाणी बिटवीननेस काय आहे हे तुम्हाला समजले असेल. आता आपण पुढचं एक्झाम्पल घेऊ. क्वेश्चन नंबर 2. ह्याच्यातला सेकंड काय दिला पहा बरं. डिस्टन्स आर एस दिलाय. डिस्टन्स आर एस इज इक्वल टू 8. डिस्टन्स एस टी इज इक्वल टू 6 अँड डिस्टन्स आर टी, डिस्टन्स काय, डिस्टन्स आर टी इज इक्वल टू 4 हे दिलंय. आणि तुम्हाला काय करायला सांगितलंय, कोलिनियर आहेत का नाहीत ते ओळखायचं आहे. पण कशा पद्धतीने ओळखणार, फर्स्ट राईट डाऊन डिस्टन्स आर एस, डिस्टन्स आर एस इज इक्वल टू 8. ओके, डिस्टन्स एस टी इज इक्वल टू 6 and distance RT is equal to 4. ओके, आता तुम्हाला सांगितलंय सर्वात अगोदर सगळ्यात मोठं अंतर कोणतं आहे ते शोधायचं. सगळ्यात मोठं हे आहे. ओके, सगळ्यात मोठं अंतर मिळालं. छोटाले अंतरांची काय करायची, बेरीज करायची. हे दोन ज्येष्ठ यांची बेरीज करतो. काय म्हणायचं, देअरफॉर डिस्टन्स बिटवीन एस टी प्लस डिस्टन्स आर टी. ओके, आणि इज इक्वल टू 6 प्लस 4 इज इक्वल टू किती मिळालं, 10. म्हणजे काय मिळालं, डिस्टन्स एस टी प्लस डिस्टन्स आर टी इज इक्वल टू 10. आणि मोठं अंतर किती पहा बरं, डिस्टन्स आर एस इज इक्वल टू 8. हा दोन छोट्याल्यांची बेरीज मोठ्या अंतर एवढी आली का, नाही आलेली नाही, लक्षात ठेवा. मग त्यावेळेस काय म्हणायचं, डिस्टन्स एस टी प्लस डिस्टन्स आर टी नॉट इक्वल टू डिस्टन्स आर एस. ओके, डिस्टन्स एस टी आणि आर टी हे ह्याच्या बरोबर नाही. आणि नसेल तर काय म्हणायचं पहा, these 3 points are not collinear. सारखं असेल तर म्हणू शकतात पॉइंट्स पी क्यू आर कोलिनियर, आणि नसेल तर नाही म्हणतात. देअरफॉर पॉइंट्स काय, पॉइंट आर एस टी are not collinear किंवा नॉन कोलिनियर. ओके, नॉट कोलिनियर किंवा ह्याला काय म्हणायचं, नॉन कोलिनियर म्हणलं तरी चालेल. हे दोन उदाहरणं तुम्हाला समजली असेल. कोलिनियरचं एक पाहिलं आणि नॉन कोलिनियरचं पाहिलं. पाहून घ्या.